नमस्कार मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि मी कोमल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते. तर आज मी चालली आहे शॉपिंगला बाहेर तुळशीबागेमध्ये. तर चला तर मग माझ्याबरोबर शॉपिंगला. आणि एक गोष्ट सांगायची होती की खूप दिवस झाले आहे ब्लॉग्स येत नाही आहेत. तर मी आता प्रयत्न करेल की रोज मी तुम्हाला भेटेल. तर चॅनलवरती नवीन असाल तर ही व्हिडिओ पूर्ण बघा, बाकीच्या पण व्हिडिओ बघा. चला तर मग माझ्यासोबत. आणि हो, माझा हा आजचा लुक तुम्हाला कसा वाटला? हा असा मी ड्रेस घातलेला आहे. याला खाली ना असं प्लाझो आहे, मी पूर्ण दाखवेल नंतर तुम्हाला. असा ड्रेस आहे, याला असं प्लाझो आहे. ही माझी ओढणी, ही माझी बॅग. चला. तुळशी बागेत जाताना मी माझ्या ऑफिसच्या समोरूनच जाते रस्त्यावरनं. तर इथे डाव्या हाताला माझं ऑफिस आहे आणि तिथून जाताना मी दाखवते माझं ऑफिस बाहेरून कसं दिसते ते. आणि आज मी जाणार आहे, तर मी जेवढं मला शक्य होईल तेवढं शूट मी दाखवणार आहे तुम्हाला तुळशीबागेतलं. कारण की सिच्युएशन कशी असते, काय असते समोरचे ते आपल्याला माहीत नसतं ना. त्यामुळे तर मी आली आता तुळशीबागेच्या बाहेर. तर बराच उशीर झाला होता मला तसं घरूनच निघायला. 11:30 पावणे 12 वाजले होते. तर आलो तर पार्किंग फुल झाली होती. आता आम्ही इथे गाडी लावायला जागा शोधतोय. तर चला गाडी लावायला जागा शोधूया. बडे मुश्किल के बाद गाडी लावायला जागा मिळाली आहे. चलो नाव. चला आता तुळशीबागेत आम्ही एंट्री करतोय. ज्या कामासाठी आलो आहे ते काम मी पहिलं करून घेणार आहे, नंतर मग बाकीकडे शॉपिंग वगैरे करणार आहे. चलो निघूया आता. रस्ता क्रॉस करायला थांबली आहे. आता पुण्यात आलो आहे म्हणल्यावरती इकडं तिकडं शॉपिंग होणारच. तर चला आपण तुळशीबागेत जाऊया, बाप्पाचं दर्शन घेऊया. हा आपला तुळशीबागचा बाप्पा. इथून पुढे आम्ही राम मंदिर परिसरात गेलो होतो, तिकडे माझं काम होतं. हे मंदिर दिसे इथून समोरच राम मंदिर आहे. तिकडे गेल्यावरती मी मम्मीला असं देवघर दाखवत होते व्हिडिओ कॉलवरती. कारण की मम्मीला देवघर घ्यायचं आहे नवीन. तर इथे छान छान देवघर मिळत होते म्हणून मी असे व्हिडिओ कॉलवरती दाखवत होते. खूप प्रकारचे देवघर आहेत. तर तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये किती छान छान आहेत. 6,500, 7,500, 8,500, 9,000 असे वेगळे वेगळे प्रायजेस होते त्याचे. आणि छान सागवानमध्ये ते देवघर बनवलेले होते आणि खूप छान, सगळ्यांना आवडले आम्हाला. आता बघूया, जेव्हा मम्मीला देवघर घ्यायचं तेव्हा येऊ आम्ही इथे परत एकदा. तुम्हाला कोणाला म्हणजे जे कोणी माझे व्हिडिओ बघत असेल आणि त्यांना कोणाला जर देवघर घ्यायचं असेल तर राम मंदिर तुळशीबाग इथे तुम्ही नक्की विजिट करा. आणि हे असे छान छान देवघर तुम्ही बघा, जो आवडेल तो घ्या. मस्त सुंदर व्हरायटी आहे इथे. मी सगळं नाही व्हिडिओमध्ये दाखवू शकले, पण तुम्ही प्रत्यक्षात जाऊन तिथून देवघर घेऊ शकता. वा, किती आहेत ते घ्यायचं. लय चकप्या काटते ना.
बघा आधीच आपलं दार छोटं आहे ना. हा इथे पण लावलेत. नाही हे नाही ना. चांगलं आहे. एवढं नाही आवडलं ना. बघू नाही मग हे नंतर हे असं काळं पडाल ना. ते दार इमॅजिन करा आणि मग घ्या. काय वाटतं. बघा इथे किती व्हरायटी आहेत. वाव बघू. काय रेंज आहे पण ह्याची. महाग असते. 425 महाग आहे. काय करायचं. हे बाहेर लावलेले आहेत. हां मी आता इथं कानातले टॉप्स घेते आहे. 10 रुपये जोडी आहे इथे कानातले टॉप्स. तर म्हटलं डेली ऑफिसला जाताना घालायला आपले घ्यावे 2-3 टॉप्सचे जोड. तर अशी मी इथे निवडती आहे कुठले हवेत ते. 10 रुपयाला एक म्हटल्यावरती म्हटलं 2-3 घ्यावे. तर मी घेते आहे. पण आता हे किती दिवस वापराल हे काय माहीत नाही. कारण की मला कामात सारखे म्हणतात सगळे माझ्या ऑफिसमध्ये की तू कानात का नाही घालत. म्हणून म्हटलं चला आता आपण आलोच आहे तुळशीबागेत तर घ्यावे 2-3 टॉप्स. आणि तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मला म्हणजे मी ते घालणार आहे आणि तुम्ही मला बघताल ते घातल्यावरती. चला तर मग आता हे आवरते आणि घरी निघते. कारण की खूप उशीर झाला आहे ना म्हणून. चला तर मग मी आता तुळशीबागेतनं जाऊन आली आहे शॉपिंग करून खरेदी करून. तर मी काय काय खरेदी केली आहे ना हे मी तुमच्यासोबत शेअर करते. तर चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी ही बॅग त्या लोकांनीच अशी दिली आहे. हे दाराला लावायचं तोरण. माझ्या मनात खूप होतं की तोरण घ्यायचंय. तर कधीतरी घेईल म्हणून मग आज हे तोरण घेतलंय. त्याला असे फुलं आहेत दिसतात तुम्हाला छोटे छोटे फुलं. आणि हे गोंडे आहेत. इथे पण असं हा मोठा मणी आहे त्याला असे डायमंड लावलेत. त्याला पण इथे गोंडा लावला. इथे खूप दिले आणि एंडिंगला पण खूप दिले. 120 रुपयात घेतले हे. कसं वाटलं तुम्हाला. सणवार काय असेल तर हे लावायला छान आहे ना. ही एक वस्तू झाली. आता दुसरी वस्तू मी माझ्यासाठी घेतला एक रुमाल. हे का नाही 10 रुपयाला. अजून दाखवते. हा मी घेतलाय बेल्ट. ॲक्च्युली माझ्या ऑफिसचा जो बेल्ट आहे ना तो खराब झालाय म्हणून मग हा घेतला. 120 रुपये. सगळी खरेदी माझीच आहे. दाखवते मी अजून काय घेतलं. आता हे काय आहे. हे आधीसाठी आणलंय. इथं पिक्चर दिसत असेल. हे बघा असं काय ते फोडायचं असतं ना त्याच्यासोबत एक ही रस्सी मिळाली. हे घेतले. अजून दाखवते. नेल पेंट रिमूव्हर घेतले.
कशा आवडल्या का मोजडी? छान आहे ना? हे घेतलेत कारण की माझे सँडल आहेत ना जे मागे घेतले ते तुटलेत पूर्ण, म्हणून मग मी हे शूज घेतले. आता नाही टाकते. छोटंसं पाकिट. ह्यात काय असेल? कानातले एक हे घेतले छोटेसे हार्ट. दुसरे हे घेतले ट्रायंगल्स. ठीक आहे. दुसरे हे हार्ट्स. दिसतंय? हे 3 कानातले घेतले. ओके. आता एकच वस्तू राहिली. दोन राहिले. तर ही मी लिपस्टिक घेतली आहे तुळशी बागेतनं. ब्रँड मारी जॉक हा ब्रँड आहे आणि पॅक पीस आहे हा. त्यांनी मला हाताला लावून दाखवली होती. आता मी तुमच्यासमोर ही फोडते. बघूया आपण कशी आहे ही लिपस्टिक. पेपर काढून टाकला. स्क्वेअर वाला झाकण आहे. दिसतंय कलर याचा. तुम्हाला मी हाताला लावून दाखवते. इथे एकदम लाईट शेड आहे. असा एकदम लाईट शेड आहे. वास पण छान आहे. एकदम फ्रूट सारखा वास आहे. फ्रुटी. आणि याच्यावर तर लिहिलं आहे की मॅट म्हणून, मॅट लिपस्टिक. पण ही मला मॅट नाही वाटते कुठूनही. म्हणजे तशी मॅट आहे पण ड्राय नाही होते ना. डार्क पण लावू शकता. असे तुम्हाला जशी हवे तसे तुम्ही लावू शकता. बघू आता मी ही घेतली आहे 280 ह्याची प्राईस. तर बघूया आता वापरून कशी वाटते आणि मला हा शेड कसा दिसतोय ते मी नेक्स्ट व्हिडिओ करेल ना तेव्हा मी ही लिपस्टिक लावेल. ओके. तर ही एक लिपस्टिक घेतली आणि आता सगळं सामान संपलं आहे. पण मग मी 2 वस्तू राहिल्यात म्हटल्यानंतर ही एक बॅग. लास्ट म्हणजे ही एक बॅग. आम्ही बॅग घेऊन जायचंच विसरलो होतो. मग ही एक बॅग घेतली. असं म्हणजे भाजीला वगैरे कशाला ही बॅग होईल हे आणलं आहे माझ्यासाठी. म्हणजेच घराच्या वापरासाठी. हे पण घरच्या वापरासाठी आणलं आहे आणि हे आधीसाठी आणलं आहे आणि उरल्या गोष्टी ह्या सगळ्या हे माझ्यासाठी आणल्यात. म्हणजे अशी छोटीशी शॉपिंग केलेली आहे. मी खास गेले होते वेगळ्या कामासाठी तुळशी बागेत. तर गौरीचे मुखवटे मी बघायला गेले होते. कारण की म्हटलं की ते नवीन काय साचा वगैरे बनवून देत आहेत का किंवा काय काय आहे. तर हा तुम्ही तर पूर्ण व्हिडिओ बघितलाच. तर मी सगळ्यात शेवटी सांगते की मी कशाला गेले होते. तर गौरीचे मुखवटे मी बघायला गेले होते. ज्या कामासाठी केले होते ते काम एक 50% झाले. 50% बाकी. मी नेक्स्ट परत जाणारच आहे तुळशी बागेत. तेव्हा परत एखादा व्हिडिओ बनवेल. तर आत्तापर्यंत आपण जे काही बघितलं आहे ती व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण दाबा. म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन पडेल की मी कधी व्हिडिओ अपलोड केली आहे. तोपर्यंत बाय बाय.